नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम साधा सोपा पास्ता. तर त्यासाठी आपण जे मेजरमेंटचे कप येतात त्याप्रमाणे अर्धा कप पास्ता घेतलेला आहे आणि त्याच कपने आपण 3 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ थोडंसंच टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल टाकल्यामुळं पास्ता जो आहे तो एकदम असा चिकट होत नाही. यानंतर पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. साधारण एक 80 ते 90% जेव्हा पास्ता शिजतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक छोटा चमचा बटर. इथे मी जो पास्ता आपण त्या पाण्यात शिजवला आहे ते पाणी सेपरेट नाही केलेलं आहे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला पास्ता शिजवायचा, म्हणून आपण पाणी घेतानाच कमी घेतलं होतं. बटर आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत एक मोठा चमचा चीज. इथे मी अमूल चीजची जी क्यूब येते ती एक किसून घेतलेली आहे. चीज आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत याला ढवळत राहायचं आहे. याच्यामध्ये कुठलीही भाजी मी वापरलेली नाही आहे, त्यामुळे ज्या मुलांना भाजी वगैरे आवडत नाही पास्तामध्ये त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही देऊ शकता. चीज मेल्ट झाल्यानंतर आपण इथे टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा पास्ता हर्ब्स जो मसाला येतो आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर टाकलेली आहे. तुम्हाला जर काळी मिरी पावडर जर स्किप करायची असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनटं गॅस जो आहे थोडासा हाय फ्लेमवर करायचा आहे. मैदा न वापरताही हा सॉस अशा पद्धतीने एकदम क्रीमी होतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.